नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता रिसेंटली ज्या 3 एक्झाम सरळ सेवेच्या येऊ घातलेल्या आहेत, जसं की समाज कल्याण विभाग भरती, महिला बालविकास भरती आणि काही पोस्टची एक्झाम झाली अशी आदिवासी भरती. त्यातली एक चौथी एक्झाम अंगणवाडी पर्यवेक्षिका, ज्यासाठी महिलांनीच फक्त फॉर्म भरलेला आहे. आता गोंधळ असा झालेला आहे, म्हणजे कदाचित तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, मला कमेंटमध्ये कळवा. पण गेली 2 दिवसापासून अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे शेड्यूल आलेलं आहे, टाइम टेबल आलेलं आहे. अंगणवाडी परीक्षेची एक्झाम 14 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे आणि आत्ता एक्झाम कशी असणार याबद्दल 2 नोटिफिकेशन देऊन सुद्धा अजून क्लिअरन्स येत नाही की एक्झाम नेमका पॅटर्न कसा असणार आहे. तुम्हाला मी थोडक्यात काही मुद्दे दाखवतो आणि याच्या मार्फत जे अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं डिपार्टमेंट आहे महिला व बालविकासचं, त्यांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत टाकू नका. पटकन तुमचं काय नेमकी एक्झाम कशी घ्यायची फॉर्मॅट तुम्ही फायनल करा आणि विद्यार्थ्यांना डेमो लिंक ओपन करा. डेमो लिंकच ओपन होत नाहीये. 2 दिवसापासून सगळेच विद्यार्थी वाट बघतायत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आहे की डेमो लिंक नेमकी कशी असणार आहे. कारण इथे प्रश्न असा आहे की सब्जेक्ट आहेत 7 आणि तुम्ही घेणार आहे 4 विभागामध्ये. नेमकं 90 मिनिटाचं बायफर्गेशन कसं होणार आहे, 7 सब्जेक्टचं बायफर्गेशन कसं होणार आहे, एका विभागात प्रत्येक सब्जेक्टनुसार 7 सब्जेक्टनुसार किती प्रश्न विचारणार आहे, काही अपडेट नाहीये. डेमो लिंक पण ओपन नाहीये, समजत नाहीये. सो या प्रश्नांचं उत्तर लवकरात लवकर त्यांनी वेबसाईटला द्यावं, जेणेकरून विद्यार्थी त्यानुसार या राहिलेल्या 4 दिवसात त्या टेस्टची तयारी करतील. आता बघा, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की ही परीक्षा नेमकी कशी होणार आहे. पहिलं जे नोटीस आलेलं त्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला की 2 गटामध्ये तुमची परीक्षा होईल. आता रिसेंटली नोटिफिकेशन आहे 4 गटात तुमची एक्झाम होईल. 24 जानेवारीचं नोटिफिकेशन आहे 2 गटातलं आणि 4 फेब्रुवारीचं नोटिफिकेशन आहे 4 गटातलं. नेमकं काय होणार आहे थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. बघा, जसं की अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं वेळापत्रक आलेलं आहे. एक्झाम तर होणार आहे 14 फेब्रुवारीपासून चालू होत आहे आणि 2 मार्चपर्यंत चालणार आहे. 3 शिफ्टमध्ये ह्या तुमच्या एक्झाम होणार आहे सुपरवायझरच्या. वेळ किती तुम्हाला 90 मिनिट आहे. मात्र लक्षात घे मुद्दे मी हायलाईट का करतोय तुम्हाला. 90 मिनिटात आहे. ICDSची वेबसाईट तुम्ही जर चेक केली तर वेबसाईटनुसार लक्षात आपल्याला ॲड आली होती 14 ऑक्टोबर 2024ला. नंतर एक नोटीस आली एक्झाम कशी होणार याची नोटीस आली आहे 24 जानेवारीला. नंतर तुमचं शेड्यूल आलं आणि याच्यात परत एकदा एक्झाम कशी होणार हे पण नोटीस आली आहे 4 फेब्रुवारीला. मग आता ह्या नोटीसमध्ये स्पेशल एक्झाम कशी होणार हे सांगितलं, ह्या नोटीसमध्ये शेड्यूल पण सांगितलं आणि एक्झाम कशी होणार हे पण सांगितलं. मग आता एक्झाम कशी होणारचे 2 नोटीस आल्या, अशी होणार की अशी होणार. यामध्ये सांगितलं तुमची एक्झाम 2 गटात होणार, यामध्ये सांगितलं तुमच्या एक्झाम 4 गटात होणार. आता बघूया काय नोटिफिकेशन आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल ही ॲड आली होती. फॉर्म भरण्याची प्रोसेस होती 14 ऑक्टोबर 2024 पासून ते 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरून झालेला आहे. म्हणजे पहिल्या नोटीसमध्ये तुमची एक्झाम कशी होणार आहे तर अशी एक्झाम होती तुमची. कशी, हे 7 सब्जेक्ट बघा इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 सब्जेक्ट टोटल पात्रता होती, त्यांची लेवल होती आणि हे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी तुमची एक्झाम होती. वेळ होता तुमचा 1.5 तास, म्हणजेच 90 मिनिट होता. दिव्यांगांना 2 तास होता. इथपर्यंत सुरुवातीला तुमचा एक्झामचा फॉर्मॅट असा होता. कधी जेव्हा ॲड आली तुमची, ॲड कधी आली सांगितलं तुम्हाला मी, ॲड आली 14 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर तुम्ही नोटीस दिल्या. बघा, ICDच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर ह्या 2 नोटीस आहे तुम्हाला बघायला मिळेल. 6 फेब्रुवारीची एक नोटीस दिली त्यांनी आणि 14 जानेवारीची नोटीस आहे. मी तुम्हाला 4 म्हणलं असं, 14 जानेवारीची नोटीस आहे, 24 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी. आता ह्या वेबसाईटला तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ प्रूफच दाखवतो. ही वेबसाईट आहे ICDS.gov.in, बरोबर. ही ओपन केली की तुम्हाला समोर येते बघा नोटिफिकेशनवर तुम्ही गेला तर इथे बघा ह्या नोटीस आहेत 4. ह्या 4 नोटीस पैकी ना ह्या नोटीस ओपन करून बघा तुम्ही. ही एक नोटीस आहे, कसली आहे, सुपरवायझर एक्झामिनेशन, बरोबर. ही एक नोटीस आहे तुमची 24 जानेवारीची. काय आहे, ग्रुप अर्बन लेवल सुपरवायझर एक्झाम. काय, ग्रुप लेवल टायमर फॉर अर्बन लेवल सुपरवायझर एक्झामिनेशन. या दोन्ही नोटीस तुम्ही जर ओपन केल्या तर तुमच्या लक्षात येईल गोंधळ काय आहे. बघा, मी इथे ओपन करतो. आता इथे एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही ओपन केली मी 24 जानेवारीची. 24 जानेवारीची नोटीस आहे. यात त्यांनी सांगितलंय की ICDS एक्झाम कशी होणार, ग्रुप लेवल टायमर.
24 तारखेची बरं काही नोटीस, 24 तारखेची. यात त्यांनी काय सांगितलंय बघा, इथे सांगितलं त्यांनी काय 4 कालबद्ध विभाग, बरोबर आहे 4. आणि इंग्लिशमध्ये काय सांगितलंय, इंग्लिशमध्ये 2 कालबद्ध विभाग. इथे दाखवलंय बघा तुम्हाला 2, इथे 2 दाखवलाय, नोटीसमध्ये चेक करा, इथे 2 दाखवलाय. आणि खाली जर गेलो नोटीसमध्ये तर इथे काय दाखवलंय, म्हणजे मराठी आणि इंग्लिश चेक करा, हे 2 आणि इथे दाखवलंय 4. गोंधळ, ह्या नोटीसमध्ये पण गोंधळ आहे. 24 जानेवारीची नोटीस. दुसरी नोटीस मी ओपन केली बघा, त्यांनी काय सांगितलं आणि खाली देताना काय दिलं त्यांनी, 2च गटात दिले बघा, अशी एक्झाम होणार तुमची 2 गटात. आणि नंतर मी ओपन केलंय नोटिफिकेशन लेटेस्ट, आता बघा हे 6 तारखेचं. यात त्यांनी काय सांगितलंय, हे नाही खालचं आहे, हे एक्झामिनेशन शेड्यूलचं 4 फेब्रुवारी 2025चं नोटिफिकेशन आहे. ह्या डेट तुमच्या दिलेल्या आहे. आणि खाली तुमची एक्झाम कशी होणार आहे ते काय सांगताय बघा, ते सांगताय तुमची एक्झाम ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 4 गटांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आणि याची डेमो लिंक, मॉक टेस्ट लिंक कुठे असणार आहे, www.icds.gov.in वरती असणार आहे. आता ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ही लिंक ओपन कुठे दिसतच नाहीये, कुठेच लिंक दिसत नाहीये. सगळे चेक करून झालंय आमचं. ॲडव्हर्टाईजमध्ये गेलो आम्ही, ॲडव्हर्टाईजमध्ये जाऊन चेक केलं आम्ही, इथे कुठेही नोटिफिकेशन असे लिंक दिसत नाही की ज्या माध्यमातून हा डेमो ओपन होईल आमच्या पुढे. बघा इथे काहीच नाही आहे, सॅम्पल कॉपी काहीच नाही आहे. मग आता मी परत तुम्हाला घेऊन जातो माझ्या PPT वरती. ह्या 2 नोटीस तुम्हाला मी दाखवल्या. या 2 नोटीसमध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा, ही नोटीस आहे 24 जानेवारीची, जी पहिली नोटीस म्हणूया आपण एक्झामच्या संदर्भात पहिली नोटीस आहे. यात एक चूक आहे, तुम्हाला आत्ताच दाखवली, चूक शोधा. यात काय चूक झाली आहे त्यांनी काय सांगितलं बघा, याच्यामध्ये द क्वेश्चन पेपर इन द एक्झामिनेशन विल बी डिवायडेड इंटू मल्टिपल टाइम बाउंडिंग ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल इन ICDS एक्झाम इफ देर आर 2 टाइम बाउंड सेक्शन A and B असं सांगितलंय 24 तारखेला. आणि तोच फॉर्मॅट मराठीमध्ये पण त्यांनी दिलाय, हेच मराठीमध्ये ट्रान्सलेट केलंय. ट्रान्सलेट करताना मात्र इथे काय केलंय, 4 दिलेलं आहे. 24 तारखेच्या नोटीसमध्ये तुम्हाला 2 गोष्टी दिसतात. इंग्लिशमध्ये टाईप केलं त्यांनी 2 गटात होणार आणि मराठीमध्ये टाईप केलं त्यांनी 4 गटात होणार. ओके, इथपर्यंत ओके. बरं, हे ठीक आहे, मराठीमध्ये काहीतरी चुकलं असेल त्यांच्याकडनं, तसं त्यांच्याकडे चूक होणं अपेक्षित नाहीच, चुकलं असेल. पण त्यांनी परत याच नोटीसमध्ये त्यांनी काय दिलं, ह्याच नोटीसमध्ये काय सांगितलं, पहिली जी नोटीस आहे त्यात त्यांनी हा फॉर्मॅट पण दिला. मग आम्हाला क्लिअर झालं, ठीक आहे त्यांच्याकडून लिहिण्यामध्ये चूक झाली असेल, पण फॉर्मॅट दिला त्यांनी. 2 ग्रुपमध्ये एक्झाम होणार आहे, ग्रुप A, ग्रुप B. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील. इंग्लिशचे प्रश्न 5-5 असेल, असे मराठीचे असेल, जनरल नॉलेजचे, हे असे दिलेले आहे त्यांनी. मग कन्फर्म झालं की असंच असणार आहे. 45 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्न पहिले सोडवायचे, दुसऱ्या 45 मिनिटात हे 50 प्रश्न. बाकी शिफ्ट होता येत नाही, हे प्रश्न हेच सोडावं लागतील, इकडे शिफ्ट होतात नाही, हे सोडत असताना इकडे शिफ्ट होता येत नाही. इथपर्यंत याच्यावरती मी व्हिडिओ पण घेतला होता. इथपर्यंत क्लिअर झालं होतं आमचं. आता तुम्ही दुसरी नोटीस दिली बघा. नोटीस कधीची आहे, 4 फेब्रुवारी 2026. इथे मी 6 करतो. आता असे नोटीस आली 4लाच आहे बघा, इथे 4 आहे पण तिथे दाखवतो वेबसाईटला 6 आहे, बरोबर. मग या नोटीसनुसार जर बघितलं, त्या नोटीसमध्ये 5 नंबरचा पॉईंट जर बघितला तर त्यांनी सांगितलं की एक्झाम 4 गटामध्ये होणार. परत गोंधळ घातला, 4 गटात. मग त्यांनी सांगितलं डेमो लिंक पण दिलेली तुम्ही. मग डेमो लिंक कुठे आहे, दिसत नाही. 2 दिवस झाले. ही ऍड कधी आली आहे, हे नोटीस 4 फेब्रुवारीला आहे. आता आपण कुठे आहोत, आज आपण आहोत कोणत्या डेटला आहोत, आज आहोत 8 फेब्रुवारी. झाले 4 दिवस, अजूनही डेमो लिंक नाही. मग मुलांचा संभ्रमावस्थेमध्ये आहे की 2 गटात की 4 गटात. नो डाऊट आपला अभ्यास झालेला आहे, सगळ्यांचा अभ्यास झाला, हे सगळे विषय तुम्ही वाचलेले आहेत, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण अभ्यासाच्या प्रोसेसमधला एक टप्पा असाही असतो, टेस्ट सिरीज, टेस्ट देणं. आम्हाला यूज टू व्हायचंय ना, तुमच्या 2 टप्प्यात 4 टप्प्यात आम्हाला कळलं पाहिजे ना. कारण एवढा सगळा अभ्यास केला आणि एक्झामच्या दिवशी त्या 1 तासात, त्या 90 मिनिटामध्ये आम्हाला जर नाही समजलं एक्झाम कशी, प्रश्न आलेत बाबा कोणते कुठे आहे, आम्हाला प्लॅन करायचं आहे ना, त्या टाइम मॅनेजमेंट करायचं आहे ना बाबा. जर तुमची एक्झाम सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं तशी असेल तर आम्ही फक्त काय करणार, पहिले आम्ही सोडवणार फक्त इंग्लिश, मला मराठी सोपं, पहिले मराठी सगळे प्रश्न सोडून टाकणार, नंतर मला गणित सोपं वाटतं गणित सोडून टाकणार, असा आमचा प्लॅन होता. पण तुम्ही 24 तारखेला नोटीस दिली 2 टप्प्यात, मग आम्ही प्लॅन बदलला थोडासा. मग प्रश्न कसे सोडवायचे, मग हे याच्यामध्ये पण आम्ही प्लॅन करतो ना. परत पहिले मला काय करायचंय, मला पोषणचे अभियानचे सोडवायचे, नंतर कायद्याचे सोडवायचे, नंतर गणित सोडवायचे मला, नंतर मराठी, नंतर इंग्लिश प्लॅन करतोय. आता परत 4 गटात गेले तर इथे प्रश्न कसे येणार. मग 4 गटात जर गेले तर मग तुम्ही पहिल्या गटामध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारणार हे आम्हाला कळत नाही ना इथे. म्हणून आमचा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला या शेवटच्या टप्प्यात कशाला गोंधळ घालताय. तर याच्यावरती मी भरपूर जास्त कॉल पण केलेत, कॉल उचलत नाही, काय करायचंय बघा.
आता गोंधळ असा आहे की हे कॉल पण उचलत नाही, त्यांनी नंबर दिलाय, तुम्हाला नंबर दाखवतो मी, तुम्ही पण प्रयत्न करा, कॉल उचलत नाहीये. म्हणजे आमचा प्रश्न एकच आहे, तुम्ही 2 नोटीस दिल्या ना, त्यापैकी प्रश्न एकच आहे, 2 गटात होणार आहे की 4 गटात एक्झाम होणार आहे, याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. आणि ते 4 गटात 2 गटात झालं तर ते कसे प्रश्न असणार आहे बघा, पुढे तोच प्रश्न आहे. 2 नोटीसचा अर्थ काय कळत नाही आम्हाला, शेवटच्या टप्प्यात पॅटर्न बदलतात, अभ्यास करायचा कसा आम्ही, याचा पण अभ्यास करावा लागेल ना, पॅटर्न कसा असणार एक्झामचा. दररोज वेबसाईट बघत बसा, मग अभ्यास काय डोंबला करू. काही मुलांनी मला मेसेज टाकला, सर आम्ही काय डोंबला अभ्यास करू, 4 टप्प्यात आहे की 2 टप्प्यात कळत नाही. आता यामध्ये तुम्ही जर घेणार असाल तर आम्हाला सांगा बरं, 7 सब्जेक्ट आहे ना इथे, किती सब्जेक्ट आहे, 7 सब्जेक्ट आहे, वेळ 90 मिनिट आहे. मग ह्या 90 मिनिटात 2 गटात होणार तर ठीक आहे, आम्हाला कळते 45 मिनिटामध्ये असेल गट, तुम्ही दिलं याचं एक्सप्लेनेशन. ओके, 24 जानेवारीच्या नोटीसमध्ये, 24 जानेवारीच्या नोटीसमध्ये जर ती 4 गटात होणार असेल तर कशी होणार, मग 90 मिनिटाचं बायफर्गेशन कसं, 7 सब्जेक्टचं बायफर्गेशन कसं, याचे प्रश्न कसे येणार हे आम्हाला सांगा, तरी डेमो तरी द्या आम्हाला. मग 2 की 4 टप्प्यात होणार आहे प्रश्न, ग्रुपनुसार होणार किती, मग नेमकं 2 की 4 टप्प्यात. या प्रश्नाचं उत्तर मी भरपूर कॉल केले, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा त्यांचा, हा कॉन्टॅक्ट नंबर त्याने दिलाय 951316, मी इथे लिहितो 9513165586. तुम्ही पण कॉल करा, भरपूर कॉल करा. किती वेळेत करा, 9 ते 6 वेळेत आहे बघा, 9 ते संध्याकाळी 6, रविवारी सुट्टी असते, सोमवार ते शनिवार कॉल करा सांगताय. दुसरा हा मेल ID पण आहे बघा, तुम्ही मेल पण करा त्यांना, IC, मी पण मेल केलाय, जर रिप्लाय नाही आहे, ICDS पुढे आता इथे काय दिसत नाही मला, ई आहे की सी आहे, आय थिंक सी असावा, CST21@gmail.com. तुम्ही मेल पण करून ठेवा त्यांना, फक्त हा एवढा चेक करा ऍड मध्ये, ई आहे की टी आहे, CST असावं ते, कदाचित CST असावं, बघून घ्या एकदा. मेल पण करा, कॉल पण करा आणि माहिती घ्या जरा काय आहे. मी कॉल करतोय, कॉल उचलतच नाहीये, 4 दिवस झाले, डेमो लिंक ओपन होत नाहीये, ओपन लिंकच नाहीये, कंटिन्यू 4 दिवसापासून मी पण करतोय, माझी टीम पण करते, कॉल उचलत नाहीये. मग मुलांना गोंधळ झालाय ना, काय करायचं नेमकं. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास झालेला नो डाऊट, मला तुम्हाला गोंधळात टाकायचं नाही, किंवा फक्त काय आहे, कदाचित हा प्रश्न तुमच्या लक्षात आला नसेल तर काय, बरंच असं होतं ना, प्रश्नच लक्षात नाही आला, म्हणजे हा प्रश्न आम्हाला आलाच नाही सर आमच्या डोक्यामध्ये, प्रश्न डोक्यातच आला नाही, असं काय नेमकं. मी सांगितलं म्हणून कदाचित हा प्रश्न, अरे हा सर हे माहितच नाही आम्हाला, काय गोंधळ आहे हा, असा प्रश्न होऊ शकतो ना मुलांना, म्हणजे बरोबर की नाही. मला काय सांगायचं लक्षात घ्या. सो सगळ्यांनी कॉल करा, आणि जर नाहीच कॉल उचला, नाहीच काय झालं, डेट 14 तारीख जर आलीच जवळ, तर कदाचित तुमची एक्झाम 2 टप्प्यातच होईल असं मला वाटतंय, 2च टप्प्यात होईल, कारण तो गोंधळ आहे ना, प्रश्न कसं 4 टप्प्यात डिवाइड करणार आहे, 5 प्रश्न आहे, ते कसे डिवाइड करणार 4 टप्प्यात, त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं नाही म्हणून आपला प्रश्न येतो. तो मला वाटतं तुम्ही अभ्यास तयार ठेवा, पण मग ग्रुप लेवलला एक्झाम होणार तुमची 24 जानेवारीच्या नोटिफिकेशनचा शक्यता जास्त आहे, 99% तशीच होणार आहे. आता जर त्यांनी परिपत्रक एवढ्या आपला व्हिडिओ बघून जर दिलंच परिपत्रक, तर बघूया काय होत आहे. सो अभ्यास चालू ठेवा, विषय तेच आहे, फक्त ग्रुप लेवलचा, म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये नाही म्हटलं तरी 1-2% फरक पडणार ना, की कशी असणार एक्झाम, कळलं पाहिजे ना पॅटर्न, नाही का, कळलं पाहिजे तर मग आपल्याला कळता येईल ना तसं, बरोबर. सो वाट बघूया, मी पण मेल केलाय, तुम्ही पण मेल करा, कॉल करा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कळवा, किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि भविष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या कमेंटची वाट पाहतो. अभ्यास चांगला ठेवा. सोमवारपासून तुमची महिला बालकल्याणची एक्झाम आहे, 14 तारखेपासून तुमची ICDSची एक्झाम आहे, आणि 3 मार्चला समाज कल्याण आहे. ह्या सगळ्या एक्झामला खूप चांगला अभ्यास करून जा तुम्ही. सगळ्यांना या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो. धन्यवाद.